जळगाव शहरात जुन्या वादातून दोन तरुणांचा एकमेकांवर चाकू हल्ला, एकाचा मृत्यू आणि दुसरा गंभीर जखमी झाला असून शहरातील सम्राट कॉलनी परिसरात रविवारी दिनांक 27 जुलै रोजी 3:30 वाजता दुपारी जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये झालेल्या झटापटीत एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे। अधिक माहिती अशी की धीरज दत्ता हिरवाळे वय वर्ष 27 आणि कल्पेश वसंत चौधरी वय वर्ष 25 राहणार सम्राट कॉलनी जळगाव यांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला। या हल्ल्यात धीरज याच्या छातीत खोलवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला। तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि कल्पेश चौधरी याच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता। रविवारी दुपारी 3:30 वाजता ते समोरासमोर आल्याने वाद पुन्हा उफाळून आला आणि हाणामारीत परिवर्तित झाला। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान धीरज हिवाळेच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक व मित्रमंडळींनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली। वातावरण भावनात्मक आणि आक्रमक झाले होते। या घटनेमुळे सम्राट कॉलनी परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे। सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। आपल्या पाल्याचे इंग्रजी बोलणे, इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी लेखन कौशल्य सुधारू इच्छिता का? तर आम्ही भुसावळ येथे AK ट्युशन क्लास मध्ये सर्वोत्तम इंग्रजी ट्युशन देत आहोत। आमचे तज्ञ शिक्षक तुमच्या पाल्याचे व्याकरण, शब्दसंग्रह आणि संपूर्ण इंग्रजी कौशल्य वाढविण्यास मदत करतील। आम्ही खालील अभ्यासक्रम समाविष्ट करतो: इयत्ता 1ली ते 10वी साठी वर्ग, CBSE आणि राज्य मंडळाचा अभ्यासक्रम समाविष्ट। प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देत विशेष मार्गदर्शन करतो। आमचा पत्ता आहे मित्तलनगर, किफायतुल मस्जिद, भुसावळ। व्हॉट्सअप ऍप किंवा प्रत्यक्ष संपर्क करा 9764589959। विशेष ऑफर: शनिवारी मोफत इंग्रजी डेमो क्लासेस। लगेचच नोंदणी करा कारण मोजक्याच जागा उपलब्ध आहेत आणि तुमच्या इंग्रजी प्रवासाची सुरुवात करा।